अनगर नगर परिषदेच्या उमेदवारी अर्जावरून अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील व नुकत्याच भाजपमध्ये गेलेले राजन पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे। उमेश पाटील व उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या आरोपानंतर अनगरचे राजन पाटील प्रथमच माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। उमेश पाटील व उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे। नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी आपल्यावरती जे आहे ते केले जातात की आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्जच भरू देत नाही आहात। काय नक्की वास्तव आहे उज्ज्वला थिटे यांच्या आरोपामध्ये काय? हा आरोप आज होत नाही। हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय। कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाही आहे, म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात। आता सकाळीच तुमच्या काही मित्रांनी मला बाईट द्या म्हणले, तेव्हा मी म्हणलं मी बाईट देण्यापेक्षा तुम्ही इथं या आणि अनगर भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बाईट घ्या। मी माझं समर्थन करणार आहे। त्यापेक्षा या गावात जे लोक राहतात, जे त्यांचा जन्म इथं झाला आहे, त्या लोकांची बाईट घ्या म्हणलं। त्यांचं मत तुम्ही आजमावा आणि मग आपलं मत तयार करा की इथं दादागिरी आहे का, गुंडगिरी आहे का, लोकशाही आहे का, काय आहे ते असं सांगितलेलं आहे। त्यामुळे मी आजही सांगणार आहे की दादागिरी गुंडगिरीमध्ये गाव तालुका किती दिवस चालतो? एक 5 वर्ष 10 वर्ष असं 2-2 पिढ्या एकत्र लोक राहतात। हे काय वेडे लोक नाही आहेत। आणि हे आमच्या अनगर भागातले लोक म्हणजे सदन आहेत, मनगटशाहीनं म्हणजे मोठी मोठी घरं आहेत, क्वालिफाईड पोरं आहेत, क्वालिफाईड मुली आहेत आमच्या गावातल्या, उत्तम प्रकारची शेती करणारी माणसं आहेत। परंतु आमच्या पूर्वजांनी जी या गावाला ठेवण ठेवली की बाबा एकोप्यानं राहावं, आपण एकीनं राहावं, एकीचा फायदा हा नकळत सगळ्याला होत असतो। आणि ही या गावच्या 3ऱ्या पिढीपर्यंत सगळ्यांच्याच रक्तात भिजल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची दादागिरी न करता समन्वयानं कुठल्याही निवडणुकीमध्ये एकमतानं हे लोक राहत असतात। परंतु आता मात्र काही लोकांना ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात, मी बबनदादांनी पक्ष सोडल्यानंतर आज माझ्या तालुक्यापुरतं मी मोहोळला एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिम्बॉलवर। आणि मला वाटतं की जिल्ह्यातच कुठं आज तरी माझ्या डोळ्यासमोर नाही की एखादा उमेदवार मिळला आहे म्हणून करता। आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले पक्षाचे नेते या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की ज्यांच्या गावाशी काही संबंध नाही, ज्यांच्या गावामध्ये कधी संबंध नाही, असे बाहेरची माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला। याचं एक कारण की एक वैफल्यग्रस्त होऊन, आणि दुसरं कारण की भारतीय जनता पक्षाची देशात बिनविरोध नगरपंचायत होती, त्यामुळं मग आपलं राहिलं सोलं सगळंच जाईल म्हणून करता त्या मंडळींनी इथं ही निवडणूक लावलेली आहे। निवडणुकीत 2 तारखेला निवडणूक आहे। निवडणुकीत जनता जनार्दन दाखवेल की कुणाचं किती पाणी आणि कुणाचं किती लोकमत लोकशाही पद्धतीनं। त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला द्यायला काय कमी नाही आणि शैल्य बी आम्हाला वाटणार नाही। परंतु ज्या पक्षामधले RR पाटील हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते गाव पेटू नये म्हणून गावात एकोप्यानं आपले भांडण वांदं मिटवावं अशा प्रकारची विचारधारा म्हणून काम करत होते। आणि आता मात्र त्याच पक्षाचे लोक गाव पेटवलं पाहिजे आहे, गाव पेटलं पाहिजे आहे अशा पद्धतीनं जर राज्यात कारभार करायला लागले तर आता जनता काय दूधखई राहिलेली नाही आहे। सत्ता आहे म्हणून त्याचा तुम्ही जर असा दुरुपयोग करत असाल तर जनतेच्या हातामध्ये तुम्हाला खाली बसवायचा वर बसवायचं हे असतं। त्यामुळे येत्या काळात आमच्या महाराष्ट्राची जनता दाखवून दिली। मला आपल्या महिलेचे आढळून कोणीतरी राजकारण केलं जातं असं वाटतं? हो, 100%। म्हणजे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या वरच्या लोकांनी कुठेतरी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर अजित पवार काहीतरी याच्यावरती हे झालेलं असं असतंय। पक्षाला तिथं आता उमेदवारच मिळत नाहीत, जिल्ह्यावर उमेदवार मिळत नाहीत म्हणल्यानंतर ते असं आम्ही नालायक आहे
असं दाखवून देण्याचा प्रयत्न काय बगल बच्च्याकडनं होत असतो. ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे मालक की जे उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्यांचा एक असा आरोप आहे की आपल्या सुनबाई ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या आहेत आणि ती बिनविरोध निवडणूक आपल्याला करायची आहे आणि ती होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते किंवा आम्ही त्यासाठी लोकशाही मार्गाने अर्ज भरतो, मात्र ते त्याच्यासाठी दबाव आणतायत, गाड्या अडव्या लावतायत, माणसं ठेवलेली आहेत, खूप आरोप करतायत. काय नक्की वास्तव आहे या सगळ्या? आता तुम्ही लोकांना विचारलं असेल ना, मी मगाच सांगितलं तुम्हाला की दादागिरीनं परिसर हा 40-50 वर्ष राहत नसतो. आमच्याकडे सगळ्या कॅटेगरीज लोक आहेत, म्हणजे हुशार आहेत, शेतकरी आहेत, धनवान आहेत, सगळे लोक आहेत. असे लोक राहत नसतात एकत्र. मी सांगितलं ना, आमच्या 3ऱ्या पिढीपर्यंतही आहे. 2 पिढ्यांनी जी घडी घालून दिली आमच्या या भागाला, ती घडीच चांगली आहे. इथं जातीवाद नको, इथं पार्टी स्पीड नको, आपला उद्योग करणं, कष्टातून पैसा उभा करणं आणि त्या कष्टाच्या पैशातून आपण प्रपंच करणं, ही आमची 3 पिढ्याची या भागातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची परंपरा आहे. ते पुढे चालण्याचा प्रयत्न करतात. मग अशी जी काय लोक आहेत की जी इथं राहत नाहीत, जे बाहेर आहेत, त्यांना कुठलं तरी आमिष दाखवायचं तेवढ्यापुरतं, निवडणुकीपुरतं, आणि त्यांचा दुरुपयोग करून आम्हाला बदनाम करायचा किंवा माझ्या गावाला बदनाम करायचा प्रयत्न हे वरपासून खालीपर्यंत चालू आहे. ग्रामस्थांचं म्हणणं जातोय अजित पवारांना इथली जी नगरपंचायत आहे ती बिनविरोध होऊ द्यायची नाही. यात काय तथ्य वाटतंय? आता म्हणजे तथ्य वाटतं असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या पक्षात मी होतो त्या पक्षाला आता जिल्ह्यातच उमेदवार मिळाला नाही. अनगरला सोडला तर अख्ख्या जिल्ह्यात उमेदवार मिळाला नाही म्हणल्यानंतर त्यांना थोडं शैल्य असणारच आहे ना. या पाठीमागे अजित पवार आहेत असं वाटतंय का? नाही, असं मी डायरेक्ट आरोप करणार नाही, परंतु एवढी यंत्रणा लागती, एवढं हे होतं, ते अशा आयबोगैबूचं काम नसतं. पार निवडणूक आयोगावर प्रेशर आणून, निवडणूक आयोगाकडून कदाचित सरकार हे मला मदत करत असता, त्यांचा गोड गैरसमज. सरकारी कायद्यानं चालत असतं, परंतु म्हणून करता काही श्रेष्ठी वरिष्ठांनी अगोदर निवडणूक आयोगाला वगैरे प्रेशर आणून हा सगळा ड्रामा केलेला आहे. मला शेवटचा प्रश्न, बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.